प्राणायाम्य देशपाले मृग आत्रिगोत्रस्य वेंकटेश्वरस्य वेदोत्सवमध्ये आणि लोकार्थम करीत संगीताय छत्रपती झाला शोक आवरा आता राज्याची धुरा हाती घ्या. एका छत्रपतीला हा शोक शोभत नाही, समजला? महाराज, आता आपण महाराणी साहेबांचे ऐकावे. आता शोकाकुल राहणे योग्य नाही. महाराज, थोरल्या महाराजांची आपल्या आबासाहेबांची हीच इच्छा होती, आपण राजे व्हावे, छत्रपती व्हावे. मग आपल्या आबासाहेबांची आपण इच्छा पूर्ण नाही करणार का? खोटे, साप खोटे आहे. ही महाराज, आबासाहेब दादाराजांनाच राजे करायचे. आपल्या दादाराजांनी महाराजांना खूप खूप मनस्ताप दिला, ज्यामुळेच आपले महाराज आपल्यातून निघून गेले. नाही नाही, हा दादाराजावरचा आळ आहे. महाराज, थोरल्या महाराजांना युवराजांचे तोंडही बघायचे नव्हते. बाळराजे, पंत योग्य तेच बोलतायत. दादाराजांच्या बेताल वागण्यामुळे महाराज कष्टी झाले होते. नाही आईसाहेब, आमचे दादाराजे असे नाहीतच. आपला काहीतरी गैरसमज. बाळराजे, आपण आम्हाला समज गैरसमज याबद्दल सांगू नये. आम्ही आपले आईसाहेब आहोत. आमच्यावर विश्वास ठेवणे हेच आपले कर्तव्य आहे. आपण केवळ आमच्या आज्ञेचे पालन करावे. आपण सारे दुष्ट आहात, पातकी आहात. आबासाहेब अंतसमयी दादाराजांचीच वाट बघत होते. आबासाहेबांना दादाराजांनी नव्हे, आपणच जीवे मारले. आपणच. बाळराजे, आपण हे काय बोलता? याची चाड आहे आपणास. खुद्द आपल्या आईसाहेबांवर आपण आरोप करता. या निष्ठावान कारभाऱ्यांना राष्ट्रद्रोही कारस्थानी ठरवता. महाराज, आपण भावनेच्या भरात असे बोलाल तर शत्रू याचा लाभ उठवतील आणि हे राज्याच्या हिताचे नाही. ते काही नाही. आपण सत्वर दादाराजांना रायगडी पाचारण करावे, त्यांच्या मंचकार होण्याची तयारी करावी. तो अधिकार त्यांचा आहे. आम्हाला राज्य नको, दादाराजे हवे आहेत. तात्काळ पन्ना गडी खलिता पाठवा, ही आमची आज्ञा आहे. बाळराजे, अष्टप्रधानांना आणि आपल्या आईसाहेबांना आज्ञा करण्याइतपत आपण मोठे झाला नाही. हे आपल्या खेळण्या बागडण्याचे दिवस आहेत. आम्हाला सरकारपूर आणि सुरनिसांची मसलत करायची. आपण आपल्या कक्षात जाऊ शकता. पण आईसाहेब, ही आमची आज्ञा आहे. आणि हो, आमच्या आज्ञेशिवाय आपण आपल्या कक्षातून बाहेर पडू नये अशी आमची सक्त ताकीद आहे. महाराणी साहेब, क्षमा असावी, पण या समयी महाराजांचा हा बालहट्ट अवसानघातकी ठरू शकेल. या समयी होय महाराणी सरकार, बाळराजांना आत्ताच आवर घालावे लागेल, अन्यथा. आनाजी, आपण निश्चिंत राहावे. अद्याप ते लहान आहेत. शेवटी ते आमचेच पुत्र. आमच्या शब्दाबाहेर नाही जायचं ते. आता अधिक काळ व्यर्थ घालवणे योग्य नाही महाराणी सरकार. महाराणी साहेब, विधीप्रमाणे बाळराजांचे मंचकारोहण झाले आहे. महाराजांचा अग्निसंस्कारही विधियुक्त संपन्न झाला आहे. वतनदार किल्लेदार यांना खलिते धाडले गेले आहे. थोड्याच अवधीत सेनापती हंबीरराव मोहिते रायगडावर येऊन पोहोचते. पंत, अनाजी, आमचा जीव शाशंक होतोय तर कधी मन ग्लानीने भरून येते. आम्ही आमच्या जीवराजांविरुद्ध कटकारस्थान करीत आहोत. असा आमच्या मनात सारखा संघर्ष सुरू आहे. महाराणी सरकार, पण अशा परिस्थितीत आपणाजवळ दुसरा मार्ग तरी कोणता आहे? नाही, या समय निर्णय आपणासच घ्यावायचा आहे. आता आम्ही काय आपल्या हुकमाचे ताबेदार, राज्याचे चाकत आणि थोरल्या महाराजांचे सेवक. हो ना, आपल्या इच्छेप्रमाणे आम्ही आपल्या आज्ञेचे पालन करू. नाही, शेवटी आम्ही आपले चाकर, सेवक. या राज्याचे हित हेच आमचे कार्य. तर आमचे काय? आपली मर्जी नसेल तर आपण गैरसमज करून घेऊ नका. आता आपलाच काय तो आम्हाला आधार. शेवटी आम्ही युवराजांचा सावत्र माताच ना. त्यांच्यावर तरी कसा भरोसा ठेवायचा?
त्यांनी नेहमी आपला मस्तरच केला. आपणच महाराजांवर विषप्रयोग केला असा आरोप करण्याची ते मागे पुढे पाहणार नाही. थोरल्या महाराजांच्या आपण पट्टर या राज्याच्या पट्टाभिषिक्त महाराणी, पण आपणास कधीही राज्य कारभाराचे अधिकार मिळू दिले नाहीत युवराजांनी. मात्र पन्हाळगड सुभेच्या कारभारात युवराज येसुबाईंना युवराजांनी सामावून घेतले, त्यांना राजकीय अधिकार दिले. कालपर्यंत महासाहेब असताना त्यांच्या जबरेत आपणास राहावे लागले. नाही, आपण आता जर ही संधी दवडली ना तर आपल्या स्मूसेच्या हुकूमतीत राहावे लागेल, एवढे मात्र खरे. पण आनाजी पंत, आमच्या मनाची गुंतागुंत वाढत चालली आहे. एकीकडे पुत्राला गादीवर बसवण्याचा आनंद आहे, तर दुसरीकडे महाराजांशी करीत असलेला विश्वासघाताचा डाग, युवराज संभाजी राजांशी करीत असलेला मातृद्रोहाचा टोचणे. आम्ही हतबल झालो आहोत पंत, हतबल झालो आहोत. महाराणी सरकार आता भाव भावनांना आवरले पाहिजे. कोणत्याही क्षणी बंड, उठाव अथवा घात होऊ शकतो. त्यापूर्वी युवराजांना जेरबंद केले पाहिजे. काळजीचे कारण नाही महाराणी साहेब. पन्हाळगडाचा किल्लेदार विठ्ठल महाडिक आपण फितूर करून घेतलाय. ना खलिता मिळताच तो युवराजांना जेरबंद करून ठेवले. अनाजी पंत आणि आम्ही खुद्द सेनापती आणि आम्ही खुद्द संभाजी महाराजांना अटक करू. आता आपण फक्त हाळ राजा रामांना समजावावे. ठीक आहे पंत, येतो आम्ही. सरकार कोणांना मुजरा असो, सुरनिसांना मुजरा असो. या किल्लेदार राहुजी पंत या. आम्ही व्यग्रतेने आपलीच प्रतीक्षा करीत होतो. बोला रावजी पंत, बोला, काय वार्ता आहे? मानाजी, आपल्या आज्ञेनुसार रायगडावरील फौज वाढवली आहे. पाचाळाच्या आसपास हेर जासुदांना पाठवले आहे. सुमंत जनार्दन पंत हनुमंते आपल्या तुकडीनिशी आपल्या आदेशाची वाट पाहत आहेत. मोरोपंत बघा, आपल्या हाती राज्य येणार ह्या कल्पनेनेच आपली मंडळी कशी जोमाने कार्यास भिडली आहे. ईश्वर इच्छा बलियसी. आता त्याच्या इच्छेशिवाय का झाडाचे पानही हलते? हो, याची तर माणसाची गोष्ट आहे हो. पंत एवढेच नव्हे तर पंत प्रल्हाद आतापासूनच न्याय तत्वाच्या चोपड्या उघडून बसले. बाळाजी अवजी आतापासूनच खलिती लिहून ठेवताय. फिरोजींनी फौज तयार ठेवली आहे. पंत, पण आता गडावरच्या निष्ठावंतांचे काय? निष्ठावंतांचे आम्ही शिरच्छेद केले आहे. बाकीच्यांना रायगडाच्या अंधाऱ्या कोठडीत डांबून ठेवले आहे. आम्ही इथले किल्लेदार, आपण इथली काळजी करू नये. सरकारकडून मोरोपंत, आता बघाचे अनाजी पंताची कमाल. महाराणी सरकारने आमच्यावर पूर्ण विश्वास टाकलाय. अष्टप्रधान मंडळाची पूर्ण साथ आहे. आता आम्ही करू ती पूर्व दिशा. आम्ही ठरवू तो राजनिर्णय. छत्रपती बाळराजे, महाराणी स्वराबाई सरकार, पण खरे राज्य ते आमचे, खरे छत्रपती ते आम्ही. मानले अनाजी पंत, आपणास मानले पाहिजे. आमच्या इच्छा मोठ्या, महत्वाकांक्षा जमत, पण आपणासारखे आम्हाला कधी जमलेच नाही हो. आता हे किल्लेदारच बघा ना, एवढे त्यांचे साहस आणि आम्ही. पण सरकारकडून थोरल्या महाराजांच्या राज्याभिषेकासमयी आपण तर राज्याभिषेकाची वस्त्रे घालून तयार होतात म्हणे. पण ऐनवेळी येथील ब्राह्मणांना जर गागाभट्टांना उचकून लावण्यात यश मिळवले असते तर थोरल्या महाराजांऐवजी आपणच काय करणार होतो आम्ही? काय करणार होतो आम्ही? शिवराज्याभिषेकाने ब्राह्मणी वर्चस्वालाच धक्का पोहोचणार होता ना, म्हणून ही कारस्थाने करण्यास आम्ही बाध्य झालो. आमचे भेद बारगळले. त्या गागा भट्टाने लाच खाऊन महाराजांचा अभिषेक केला, मग आम्हीही नाईलाजाने परमेश्वराची इच्छा म्हणून गप्प बसलो. पंत, पण आपण ही प्रयत्नांची पराकाष्ठा केली. शूद्राज राज्याभिषेकाचा अधिकार नाही म्हणून पैठण काशीच्या ब्रह्मवृंदांनी राज्याभिषेक अधिकारला नकार दिला. त्यासही आपली स्फूस होते म्हणे. अनाजी, भगवान परशुरामाने 21 वेळा पृथ्वी निक्षत्रिय केल्यानंतर क्षत्रिय उरलेच कुठे? आणि वैदिक धर्मशास्त्रानुसार
क्षत्रियानंतर ब्राह्मणच राजे होऊ शकतात ना. पण आम्ही तर ब्रह्मश्रेष्ठ, म्हणून आमचे प्रयत्न सुरू होते. पण पैठण काशीच्या ब्रह्मवृंदाचे तेव्हा काही एक चालले नाही बघा. पण अखेर चातुर्वर्ण व्यवस्थेनुसार शूद्र वर्णात असलेल्या शिवाजी महाराजांना खोटे क्षत्रियत्व प्रदान करून त्या उत्तरेच्या गागा भट्टाने आपला डाव हाणून पाडला ना. कायस्त गागा भट्ट हा मोठा धूर्त निघाला. अखेर उत्तरेचा असला तो पंडित. हो ना. आता त्याच उत्तरेचा तो कणवजी ब्राह्मण कपची करुषा आपल्या हिताच्या आडीना नाही. हे बघा नाजी पंत, एकदा आमची फसगत झाली खरी, आता आपली होऊ देऊ नका म्हणजे मिळवली. पंत, ह्या वेळी गाठ युवराज संभाजीशी आहे हे आम्ही कदापि विसरलो नाही. म्हणून ह्या वेळचे आमचे डावही वेगळे आहेत. म्हणजे खुद्द युवराज संभाजीनेच थोरल्या महाराजांवर विष प्रयोग केल्याच्या अफवा आम्ही पसरले आहेत. पण आता हे वेळेतच युवराजाविरुद्ध बंड करून उठे. पण युवराज संभाजीचे चारित्र्य असे नाही, प्रजा त्यावर विश्वास ठेवणार नाही. पंत, एखाद्याला संपवायचे असेल तर त्याच्या चारित्र्य एवढे प्रभावशाली माध्यम नाही. युवराजांना बदफैली ठरवायचे असेल तर वेळ प्रसंगी आमच्या लाडक्या कन्याचे वा सुनेचे हे बलिदान आम्ही करू. एकदा का युवराजांच्या चारित्र्याचा वध केला की ही रेतच अशा राजाचा शिरच्छेद करेल. व्यसनी मद्यपी बदफैली राजा कोणत्या प्रजेला आवडेल? वा वा अनाजी पंत वा, आपण महान आहात. यामुळे तर आम्ही आपल्या नेतृत्वाचा स्वीकार करतो ना. वा नाजी पंत वा. आपण तर या कटकार असतानात आमच्यावरही मात केली म्हणायची. आपल्या सारख्यांमुळेच वैदिक धर्माची ब्राह्मणी पंथाची पताका असे तो हिमालय फडकत राहील. आता ब्राह्मणी धर्माचा दिग्विजय फारसा दूर नाही. आपल्या या कार्यभागात आमचा सहभाग असल्यामुळे आमच्याही जन्माचे सार्थक झाले आहे. अनाजी पंत, ते केवळ आपल्यामुळेच. सेनापती हंबीरराव मोहिते येत आहेत. यावे यावे सेनापती यावे. महाराणी साहेब आपलीच व्याकुळतेने वाट बघत आहे. आपण कराड बागलांच्या मोहिमेवर असताना थोरले महाराज आपली काळजी करीत होते. त्यांना महाराजा आणि महाराणी साहेबांची खासी काळजी लागून राहिली होती. बोला अनाजी पंत, थांबलात का? काही विपरीत सेनापती महाराजांचे जाणे यासम दुसरी विपरीत कोणती, हानी ती कोणती? सेनापती, आपल्या सर्वांचे छत्र हरवले आहे. महाराणी साहेबांचे सौभाग्य हरवले आहे. काय आपण काय बोलतात पंत? शुद्धीवर आहात का? महाराज आपल्यातून निघून गेले हे शक्य नाही. आमच्यावर जणू वीज कोसळते. महाराजांपश्चात बहालराजा आणि महाराणी साहेबांच्या जीवाला धोका निर्माण झालाय. प्रसंग कठीण आहे, समय बाका आहे. म्हणून या समयी आम्ही समजलो नाही पंत. गप्प का पंत? बोला. सेनापती, युवराज संभाजींना सत्तेचा कैफ चढला आहे. त्यात ते मदांध झाले आहे. या राज्याचे छत्रपती होण्यासाठी त्यांनी साऱ्या मर्यादा पार केल्या. थोरल्या महाराजांना त्यांनी खूप खूप मनस्ताप दिला. आता आणखी काय सांगावं? नाही, हे शक्य नाही. आणि म्हणूनच आम्ही थोरल्या महाराजांचे स्वामीनिष्ठ आणि या राज्याचे निष्ठावंत म्हणून महाराणी साहेबांच्या बाजूने कौल दिला. सेनापती, कुठल्याही क्षणी युवराज रायगडावर हल्ला चढवतील. हे खरे आहे सेनापती. पन्हाळगडावरील सेनेने रायगडाकडे कूच केली आहे. तशा वार्ताही आणल्यात आमच्या हिराने. आणि म्हणूनच घाईतच आम्ही महाराजांची उत्तर क्रिया पार केली. बाळराजांचा मंचकारोहण विधीही आटोपावा लागला. तेव्हा आपण सर सेनापती म्हणून आणि महाराणी साहेबांचे बंधू म्हणून आणि बहालराजांचे मामा म्हणून आम्हाला मिळून बहालराजाच्या मंचकरोहणाला मान्यता देण्याचे करावे अशी आम्ही नम्र विनंती करतो. थोरल्या महाराजांचे अग्निसंस्कार, बाळराजांचा मंचकारोहण. पण युवराज संभाजी हा निर्णय कोणी घेतला पंत? काय? नाही, म्हणजे आम्ही नाही हा केला. निर्णय महाराणी साहेबांनीच घेतला. आम्ही फक्त त्याचे पालन केले नाही का पंत? हो ना, आम्ही महाराणी साहेबांच्या हुकुमाचे ताबेदार.
पंत, आपण ही लवकर काहीतरी करा आणि युवराज संभाजीला त्याला पकडून आणण्याचा प्रयत्न करा. युवराज संभाजींची ही हिंमत आमच्या भगिनीच्या आणि बाळराजांच्या जीवावर त्यांनी उठावं. आम्ही या राज्याचे सेनापती आहोत. पंत, आपण निश्चिंत असावं. आम्ही आपणासोबतच आहोत. सेनापती, या समयी महाराणी साहेबांना आपली गरज आहे. त्या आपली व्याकुळतेने प्रतीक्षा करीत आहे. ठीक आहे पंत, आम्ही ताई साहेबांची भेट घेतो आणि पुढील सिद्धतेस लागतो. येतो आम्ही. पंत, सेनापतीचे समर्थन राज्यशास्त्रानुसार फार मोलाचे असते बघा. सेनापतींनीही आपल्या बाजूनी कौल दिलाय. हो ना, वार ठीक निशाणावर लागलाय. पंत रावजी सोमनाथ, युवराज संभाजी सावध होण्यापूर्वीच फौजेची पहिली तुकडी पनाळगडी तोरेनं रवाना करा. आणि न्यायाधीश प्रल्हाद पंत, चिट्टीस बाळाजी आवजी आणि इतर प्रधानांना तत्काळ पुढील मसलतीसाठी येथे येण्याची वर्दी द्या. आपली आज्ञा शिरसावंत आहे पंत. येतो आम्ही. आपण आम्हाला सोडून जाऊ शकत नाही. आबासाहेब, आम्हाला सोडून का गेलात आबासाहेब? का? आपल्याशिवाय आमचे जगणे व्यर्थ आहे आबासाहेब. आबासाहेब, याच पन्हाळगडावरील सज्जा कोठीतील आपली ती अंतिम भेट आम्हाला अजूनही स्मरते. आपला शब्द न शब्द, आपण दिलेला धीर, आपले वात्सल्य आम्हाला क्षणोक्षणी जाणवते. आपण मराठी दौलतीसाठी आखलेले मनसुबे आम्ही विसरलो नाहीत आबासाहेब. पुरंदराच्या तहाची अट म्हणून वयाच्या 9व्या वर्षीच आम्हाला ओलीस ठेवण्यात आले. मोगलांच्या मनसबदारीची गुलामगिरी भोगावी लागली. पण ती शिक्षा ही आम्ही पुरस्कार म्हणून स्वीकारली. तो केवळ आपला आधार होता. आपल्या पराक्रमासाठी आम्ही वाहिलेले ते छोटे बेलपान. आबासाहेब, आपल्यासारखा पिता आम्हाला लाभला, तेच आमचे महत्त्व आहे. आबासाहेब, आम्हाला माहिती आहे, आमच्याकडून आपल्या खूप अपेक्षा होत्या. स्वार्थी प्रधानांनी आम्हाला नालायक ठरवण्याचा वारंवार प्रयत्न केला. पण आम्ही आपल्याला निराश नाही करणार आबासाहेब. महासाहेबांच्या कृपेने उभारलेले हे राज्य आणि या राज्याचे हितच आम्हाला सर्वोपरी. त्यासाठी आम्ही आमच्या जीवाची रान करू. मोगल, पोर्तुगीज, सिद्धी सारख्या शत्रूंना नेस्तनाबूत करू. पण आपले स्वप्न आम्ही भंग पावू देणार नाही आबासाहेब. हे या शिवपुत्राचे वचन. आबासाहेबांच्या निधनाच्या वार्तेने आपणावर वीज कोसळली. आपण हवालदिल झाला त्याची आम्हाला जाणीव आहे. पण आता एवढे शोकाकुल होऊन स्वस्थ बसण्यात काही एक हासेल नाही युवराज. आबासाहेब इतके दिवस ज्वराने ग्रस्त होते. काल जवळ येऊन ठेपला तरी रायगडावरून आम्हाला कळवण्याची साधी तस्तीही कोणी केली. अशा समय आम्हाला दूर ठेवण्याचे यत्न आमच्याच चुकीयांनी करावे. हेच आमचे दुर्दैव. आम्ही युवराज असूनही आम्हाला आमच्या पुत्रधर्माचे पालन करू दिले नाही. आबासाहेबांचा अग्निसंस्कार आमच्या हातून घडू दिला नाही. आता युवराजांनी मनाला अधिक लावून घेऊ नये. आबासाहेबांच्या पश्चात या दौलतीची जिम्मेदारी आपणावरच आहे. धीराला प्रसंगाला सामोरी जाण्याची गरज आहे. आबासाहेबांच्या पश्चात आता सारी प्रजा आपणाकडे आशेने पाहत असेल. आपण या राज्याचे छत्रपती होणार आहात. सज्ज व्हा युवराज, सज्ज व्हा. येसू, तुम्ही धीराच्या, तुमच्यासारखी सखी, तुमच्यासारखी
तुम्ही आम्हाला लाभले याचा आम्हाला अभिमान वाटतो. तुमच्या आधाराची आम्हाला खूप खूप गरज आहे येशू. येशू द्याल ना आम्हाला साथ अखेरपर्यंत. युवराज, हे काय बोलणे झाले? आपले दुःख ते माझे दुःख. आपल्यासारखा सखा, आपल्यासारखा पती मिळाल्याने मीच कृतकृत्य झाले. युवराजांचा विजय असो. कवी कलाची आल्या आहेत युवराज. युवराजांना मुद्रा असो. युवराजनी राणी सरकारांना मुद्रा असो. युवराज, एक अत्यंत वाईट खबर आहे. आमच्या आबासाहेब आम्हाला सोडून गेले. यापेक्षा दुसरी वाईट खबर कोणती असू शकते पंडितजी? सांगा पंडितजी, सांगा. कोणती वाईट खबर ती? थोरल्या महाराजांचे निधन होताच रायगडावर एक मोठे कट कारस्थान रचले गेले आहे. पंडितजी, स्पष्ट काय ते सांगा. पन्हाळ्याच्या किल्लेदाराला रायगडावरून खलिता आला. सावधगिरी बाळगली म्हणून तो खलिता आपल्या निष्ठावान जासुदांच्या हातात पडलाय. आपणास जेरबंद करून अंधार कोठडीत डांबण्याचा कट सरकारकून मोरोपंत, सुरनीस अनाजीपंत, किल्लेदार रावजी सोमनाथ, बाळाजी चिटणीस आणि इतर प्रधानांनी रचलाय. आणि दुर्दैवाने महाराणी साहेबांचा त्यास पाठिंबा आहे. काय? आम्ही हे काय ऐकतो? खुद्द आई साहेब? हो युवराज, जे ऐकले ते फार धक्कादायक आहे. पण आता प्रसंगाला सामोरी जाण्याची गरज आहे. युवराज, आता उसंत नको. पंडितजी, साऱ्या निष्ठावंतांना मसलतीसाठी बोलावून घ्या. तशी आपली आज्ञा युवराज. युवराज, आश्चर्याची बाब म्हणजे सेनापती हंबीरराव. हंबीरराव? काय पंडित? बोला. हे तर आई साहेबांचे बंधू, बाळराजेंचे मामा. तेही फौज फाटा घेऊन आमच्या बंदोबस्तासाठी निघालेले असतील. नाही युवराज, ते फौजफाटा घेऊन निघाले हे खरे, पण आपल्याला जेरबंद करण्यासाठी नव्हे, तर आपल्या रक्षणासाठी. एवढ्याच सेनापती मोहिते येथे पोहोचतील सुद्धा. सरदार इब्राहिम खानही त्यांच्यासोबत आहे. युवराज, मामासाहेबांचा कौल आपल्या बाजूने आहे. यापेक्षा आनंदाची बाब ती कोणती? सेनापती हंबीरराव खुद्द आई साहेबांचे बंधू असताना, बाळराजांचे मामा असताना ते आमच्या बाजूने होते. येसू, ही आबासाहेबांची कृती आहे. त्यांनी घडवलेली ती माणसं वेळ प्रसंगी रक्ताची नाती हीन मानून या स्वराज्यासाठी उभी राहतात. आमचे सरदार इब्राहिम खानजी त्यातले. ते तर आबासाहेबांच्या हयातीपासून या स्वराज्याचे पायी. या स्वराज्याचे निष्ठावंत सरदार. आम्हाला त्यांचाही अभिमान वाटतो. थोरल्या महाराजांच्या स्वराज्याच्या रक्षणाची जिम्मेदारी आता आपणावरच आहे युवराज. आपणच या दौलतीचे खरे वारसदार आहात. युवराजांचा विजय असो. सेनापती हंबीरराव मोहिते आले आहेत युवराज. मामासाहेबांना आत पाठवा. युवराजांना मुद्रा असो. नमस्कार करते मामासाहेब. औक्षवंत व्हा, सौभाग्यवंत व्हा येसूबाई. यावे मामासाहेब या. आपणास पाहून आम्हाला अत्यानंद झाला. पंडितजींनी आपल्याविषयीची वार्ता आधीच कळवल्याने आम्हाला अत्यंत हायसे वाटले. मामासाहेब, आता स्वारींना आपलाच काय तो आधार. आबासाहेबांच्या निधनाच्या वार्तेने स्वारी दुःखी, कष्टी झाले. रायगडावरील कारस्थानाने तर ते अधिक चिंतामग्न झाले. अशा समयी आपली कृपाचक्र असू द्यावे मामासाहेब. आपण निश्चिंत असावे राणीसाहेब. आपल्या सौभाग्यावर वाकडी नजर टाकणाऱ्यांची गय केली जाणार नाही. या स्वराज्याला काळिमा फासणाऱ्याला आम्ही कदापिही क्षमा करणार नाही. येतो आम्ही. सेनापती, पन्हाळ्याचा किल्लेदारही फितूर निघाला. आपली आज्ञा असेल तर आम्ही आताच त्याला जेरबंद करून आपल्या पुढे हजर करतो. कविश्रेष्ठ, आपण या राज्याचे स्वामीनिष्ठ कर्तव्यनिष्ठ अधिकारी, शिवाय युवराजांचे विश्वासू मित्र. या अशा नेक कार्याकरता आमची आज्ञा कशासाठी? आपण निश्चिंतपणे ही कार्यवाही करावी. युवराज, आत्ताच किल्लेदाराच्या मुसक्या बांधून आपल्या पुढे उभा करतो.
आज्ञा असावी. मामासाहेब, आपल्यासारखे सरदार सेनापती आम्हाला लाभल्याने आम्ही धन्य झालो. आपल्या पुढे आमचे धैर्य उंचावतो. नाही युवराज, आम्ही थोरल्या महाराजांचं सेवक, मराठी दौलतीचे चाकर. स्वराज्याचे रक्षण करणे हेच आमच्या जिंदगीचे लक्ष. म्हणूनच अष्टप्रधान मंडळातील 7ही प्रधानांचे मनसुबे आम्हाला ओळखतात. दैवानं आमच्या भगिनी त्यांच्या कटकारस्थानाला बळी पडल्या याचे आम्हाला शंका आहे. खरं तर यासाठी आम्ही आपली क्षमा मागायला नाही मामासाहेब, आपला आईने आईसाहेबांचा काय दोष? या स्वार्थांत प्रधानांनी आबासाहेबांचे मन आमच्या विरुद्ध कलुषित केले. सोयरा आईसाहेबांनी बाळराजांना आमच्यापासून हिरावून दिले. आता आबासाहेबांना आमच्याविषयी काय वाटत असेल याचीच आम्हाला खंत वाटते. नाही युवराज, थोरल्या महाराजांचा आपल्यावर प्रगाढ विश्वास होता. त्यांनी अष्टप्रधानांचे ऐकल्यासारखे केले खरे, परंतु त्यांच्या कागाळ्यांवर कधीच विश्वास नाही ठेवले. आपण साहसी आहात, पराक्रमी आहात, परखड आहात हे त्यांना माहिती होते. तरीही अखेरच्या काळात महाराज एकटेच पडले होते. प्रधानांची हितराजी टाळून त्यांना प्रजेचे हित प्रथम बघायचे होते. तरीही त्यांना चिंता होती ती आपलीच. म्हणूनच आपल्याच जीवितासाठी जाणीवपूर्वक आपल्यास रायगडापासून दूर ठेवले होते. तरीही आमच्या शत्रूंचा दुस्वास मात्र कमी झाला. आज तर ते आमच्या जीवावर उठले. आम्ही छत्रपती म्हणून त्यांना नकोय. आपले श्रेष्ठत्व कायम राहावे असाच यत्न त्या अष्टप्रधानांनी केला. थोरल्या महाराजांनाही हे अपेक्षित नव्हते. शिवाय आपण शाक्तपंथीय, ज्ञानी, चिकित्सक, अष्टपैलू आपल्यासारख्या पराक्रमी युवराजाची त्यांना भीती का वाटू नये? अलीकडे आपल्या मनफैलीसाठी, व्यसनांसाठी आणि शाक्त उपासनेसाठी आपण राज्याचा खजिना रिता करीत असल्याच्या कागाळ्या ते लोक करीत आहेत. मामासाहेब, दुष्काळात प्रजेला उपाशी ठेवणारा राजा हा प्रजाहित दक्ष कसा असू शकतो? प्रजेची दैना, प्रजेची उपासमार आम्हाला पाहवली नाही. म्हणून आम्ही शेतसारच माफ केला नाही तर अन्नधान्याची कोठारे त्यांच्यासाठी उघडी आणि आम्ही रयतेची उपासमार थांबवली. आमचे हे कर्तव्य आमचा गुन्हा कसा ठरू शकतो मामासाहेब? सांगा ना. राजा हा प्रजेचा पिता असतो, माता असते. ही आबासाहेबांनीच आम्हाला दिलेली शिकवण. आम्ही त्यांचा शिरस्ता पाळला, यात आमचे चुकले ते कुठे? नाही युवराज, आपल्या राजकीय परिपक्वतेला खुद्द थोरल्या महाराजांनी अनेकदा पावती दिली. वयाच्या 9व्या वर्षापासून आपण राज्य कारभारी झालात. गोवळकोंडा जिंकून शौर्याने बहिरोल खानाला पिटाळून लावले. पठाळगडाचा सुभाही अत्यंत उत्तम प्रकारे सांभाळलात याची महाराजांना जाणीव का नव्हती? तरीही असूयेपोटी ही मंडळी आमचा रागच करीत राहील, आमच्या विरुद्ध कटकारस्थान करीत राहील. आपल्यासारखा कणखर, परखड, पराक्रमी, प्रजाप्रिय राजा त्या स्वार्थांध प्रधानांच्या राजकारणाला अडसर ठरला नसता तरच नव्हे. आपण त्यांच्या हातची कटपुतळी होणार नाही म्हटल्यावर त्यांनी अधिक ताकदीने कार्यवाही करायला सुरुवात केली आहे. अखेरच्या क्षणी ही आबासाहेबांची आणि आमची भेट न होऊ देण्याच्या कारस्थानात ती यशस्वी ठरली. बाळराजांना छत्रपती करण्याची आबासाहेबांची इच्छा होती, असं कारणही ते सोयरा आईसाहेबांच्या वतीनं आता पुढे आणते. खुद्द महाराजांनीच मृत्यूपूर्वी आमची छत्रपती पद नाकारली अशी अफवा ते पसरवत. नाही युवराज, आपल्यासारख्या पात्र युवराजाला खुद्द छत्रपती थोरले महाराज छत्रपतीपद नाकारतील हे या रयतेलाही पटणार नाहीये. थोरल्या महाराजांच्या पश्चात आपणच या सिंहासनावर आरूढ व्हावं हीच थोरल्या महाराजांची इच्छा होती. आम्ही त्याचे साक्षीदार आहोत आणि म्हणूनच आज आम्ही आपल्या सोबत आहोत. आपले सरदार इब्राहिम खानही आपल्या सोबत आहेत. वा मामासाहेब वा. आपल्या आणि सरदार इब्राहिम खानाच्या राजनिष्ठेत, स्वामी निष्ठेला तोड नाही. आबासाहेबांनी आम्हाला दिलेली हीच ती खरी दौलत. माफ करा सरकार, आम्हाला माफ करा. महाराज, आज तो पन्हाळ्याचा किल्लेदार विठ्ठल त्र्यंबक महाडकर आपल्याला जेरबंद करण्याची सिद्धता करीत होता. बघितले मामासाहेब, आबासाहेबांच्या शब्दाखातर स्वतःचे शिर हातावर घेऊन रणमैदान गाजवणारे आपण आणि सरदार इब्राहिम. तर दुसरीकडे आपल्याच सेनेतील हे डोंगर
करणारे दगाबाज फितूर मंदिर. किल्लेदार विठ्ठल महाडकर, या राजद्रोहाची, या स्वामीद्रोहाची शिक्षा आपल्याला माहित आहे, तरीही ही आगळीक आपण केली का महाडकर, का? सेनापती, सरकारकडून आणि सूरनिसांनी आम्हाला वतनदारी देण्याचे आदेश दिले होते. शिवाय सैन्याचे अधिकार पदही, या मोहाला आम्ही बळी पडलो. युवराज, आमच्या हातून राजद्रोहाचे फार मोठे पातक घडले आहे. युवराज आम्हाला माफ करा, माफ करा युवराज, आम्हाला माफ करा. महाडकर, तुम्ही पन्हाळ्याचे किल्लेदार, युवराजांच्या रक्षणाची जबाबदारी आपली, परंतु आपणच भक्षकाचे रूप धारण करून युवराजांच्या जीवावर उठलात. युवराज, अशा गद्दार अवसानघातकी फितुरांना क्षमा देऊ नका. युवराज, किल्लेदारांनी केलेला गुन्हा क्षम्य नाही, याला योग्य शासन व्हायलाच हवे. ठीक आहे पंडितजी, राज्याशी द्रोह करणाऱ्यांचा बोलायचं, अशी माणसे आमच्या नजरेपुढेही दाखव. घेऊन जाईल. युवराज, आता उसंत नाही. हेवाना सरकारकडून मोरोपंत आणि सुरणी सनाजी पंत पन्हाळापर्यंत पोहोचले असतील. आम्ही मार्गातच त्यांचा बंदोबस्त करतो. मामासाहेब, फार उपकार झाले. आता फक्त त्या मोरोपंत आणि अनाजी पंताच्या मुसक्या बांधून आमच्या पुढे हजर करा, एवढीच तीव्र इच्छा आहे. जशी आपली आज्ञा युवराज. आपला अपेक्षा भंग कदापिही होणार नाही. येतो आम्ही. आणखी एक महत्वाची वार्ता आहे युवराज. या वार्तेनं आणखी एका नव्या संकटाची भर पडणार आहे. कोणती वार्ता आहे पंडितजी? बोला. आपल्या या युवराजाला आता संकटाची सवय झाली. म्यानात तलवार, समोर रणमैदान आणि मागे फितुरीचे रान, एवढीच आमची नियती झाली. बोला. आलमगीर औरंगजेबाने नर्मदा पार केली. सध्या तो खटपीत ठाण मांडून बसला. थोरल्या महाराजांच्या निधनाची वार्ता त्याच्यापर्यंत पोहोचण्यापूर्वी आपण सिंहासनाधिपती होणे निकडीचे आहे महाराज. मोरोपंत, अनाजीपंत हे आमचे शत्रू, तसेच मुघल, पोर्तुगीज, सिद्धी हे आमचे शत्रू. आम्ही त्यांच्याशी प्राणपणाने नाही, आम्ही कदापि हार मानणार नाही. या स्वराज्याची शपथ आहे. महासाहेबांचा आणि सोया आई साहेबांचा आमचा आशीर्वाद. या स्वराज्यासाठी आमचे प्राण गेले, पण आबासाहेबांनी घडवलेल्या या स्वराज्याच्या एका विटेलाही आम्ही धक्का लागू देणार, हे आमचे वचन आहे. सागर, तूच दर्या, तूच पर्वत गोरी असे. तूच राजा, तूच योद्धा, तूच पराक्रमाची ही गाथा. शत्रू असो वा खरभेदी, चरणी तुझ्याच नमवी माथा. वा पंडितजी वा. आपल्या या काव्याचा अर्थ समजलाय पंडितजी. आपण निश्चित असाल. त्या खरभेद्यांची आम्ही चांगलीच तक्रार आणि मग त्या मुलाची. चला पंडितजी, मोहिमेची सिद्धता करा. जय भवानी. हर हर